नमस्कार, मराठी आस्वादमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मी आज कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे। हा कढीपत्ता जरासा तुम्हाला काळपट दिसतो कारण की तो मी एक दिवस उन्हात सुकवून घेतला आहे। चला तर आपण आता कढीपत्त्याची चटणी बनवूया। 2 पाटी गरम करायला ठेवली, त्यात 2 चमचे मी तेल घातले। आता हा कढीपत्ता त्यात मी परतून घेणार आहे। कढीपत्ता उन्हात सुकवून घेण्याचं कारण हे की ती चटणी मग जास्त दिवस छान टिकते, खराब होत नाही। ओल्या कढीपत्त्याची चटणी खराब होण्याची शक्यता असते, म्हणून मी तो एक दिवस उन्हात सुकवून घेतला आहे। असा बारीक गॅसवर छान परतून घ्यायचा, जरा कडक होईपर्यंत, म्हणजे मिक्सरला छान बारीक होतो। हे बघा आता छान भाजून घेतला आहे, बघा आता कुरकुरीत झाला आहे। तुम्ही बघा तर छान कुरकुरीत झाला आहे। आता आपण हा ताटात काढून घेऊया। हा बघा आम्ही आता ताटात काढून घेतला आहे। त्यानंतर हे सुकं खोबरं 1 वाटी घेतलं आहे मी, त्याचा किस करून घेतला आहे। तो पण आता मी मंद गॅसवर भाजून घेणार आहे। छान मंद गॅसवर गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। चटणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। ह्या चटणीचे 2 फायदे, असं भाजीत कढीपत्ता अखंड टाकला की मुलं ते काढून टाकतात जेवताना, पण ही चटणी जर आपण भाजीत जरी टाकली, आमटी सुक्या भाजीत थोडीशी 1 चमचा टाकली तरी मुलांच्या पोटात कढीपत्ता जातो, म्हणून ही चटणी बनवून ठेवायची। हे बघा हे छान गुलाबी भाजून घेतलं आहे, हा ताटात काढणार मी। त्यानंतर मी आता ही पाव वाटी तीळ भाजून घेणार आहे। पाटी आपली गरमच आहे, म्हणून स्लो गॅस करायचा। ही आपली तीळ भाजून झाली। 1 चमचा जिरं घेतलं। आता मी गॅस बंद करणार आणि गरम पाटीत फक्त जिरं गरम करून घेणार, असं ते छान बारीक वाटलं जावं म्हणून। हे बघा लसणाच्या कुड्या मी 12-13 घेतल्या। गरम पाटीत नुसते तसं गरम करून घेणार आहे, म्हणजे चटणी टिकण्यासाठी। गॅस बंद केला आहे, गरम पाटीतच मी जरासं भाजून घेते। हे 2 चमचे तिखट पावडर घेतली आणि 1 चमचा म्हणजे पाऊण चमचा मी मीठ घेतलं आहे। आपल्या चवीनुसार मीठ घेणे, कोणाला कमी मीठ हवं असेल तर कमी घ्या, जास्त हवं असेल तर जास्त घ्या। तिखटाचं प्रमाण तसंच, किती तिखट चटणी हवी त्याप्रमाणे तुम्ही तिखट पावडर घेऊ शकतात। हे बघा मी सगळा चटणीचा मसाला असा मी भाजून घेतला आहे। आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। ही बघा आपण आता मिक्सरला बारीक करून घेतलेली चटणी अशी झाली आहे। ही तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि वरण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। खूप छान लागते, करून बघा।